पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज। अणोनिया मना अवघ्या धांडोळलेल्या खुणा देखिला तो राणा पंढरपूर निवासी। यसे अनुसरल्या काय घडे ऐसे वाया जाय देखिले ते पाय समजीवी राहती। तो देखावा हा विध चिंतनेची कार्यसिद्ध आणि का संबंध नाही पर्व काळाशी। तुका म्हणे खळ होती क्षणेची निर्मळ जावोनिया मळ वाळ वंठी नाचती। यसे अनुसरल्या काज घडे काय घडे ऐसे वाया जाय देखिले ते पाय समजीवी राहती। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवत शरणागतीची मीमांसा या अभंगातून करतायत। मानव देहामध्ये आलेल्या प्रत्येकावर आपल्या उद्धाराची जबाबदारी। ज्याला नरदेह मिळालेला आहे त्यांनी या नरदेहाचा सदुपयोग करून साधन करून स्वतःचं कल्याण करून घेतलं पाहिजे, हित केलं पाहिजे। हित कल्याण शब्दाचा अर्थ आहे की त्याच्या पाठीमागे अनादी कालापासून लागलेलं हे जे जन्म मरण आहे, ज्या जन्म आणि मरणामध्ये दुःखच दुःख भरलेलं आहे। जन्माच्या अगोदर गर्भाचं दुःख आहे, जन्मताना दुःख आहे, बालपणाचं दुःख आहे, रोगाचं दुःख आहे, वियोगाचं दुःख आहे, अपमानाचं दुःख आहे, निंदेचं दुःख आहे आणि म्हातारपणाचं दुःख आहे, सरते शेवटी मृत्यूच अशा प्रकारचं दुःख आहे। जन्मापासून मरेपर्यंत जन्म आणि मरणासह जर सुखदुःखाची बेरीज करून वजाबाकी केली म्हणजे सुख किती दुःख किती आणि मग दुःखातून सुख वजा जातं की सुखातून दुःख वजा जातं असं जर गणित केलं तर आपल्या हे लक्षात येईल की सुखाच्या काही पटीने दुःख भोगावं लागतं, काही पटीने दुःख भोगावं लागतं। आणि या दुःखाचा नाश करणं म्हणजे कल्याण करणे, म्हणजे हित करणे, म्हणजे आपली सोडवणूक अशा प्रकारची करणे। तेव्हा या दुःखाचा नाश अर्थात नाशाचे दोन प्रकार आहेत, तात्पुरता नाश, कायमचा नाश। शास्त्रामध्ये त्याला लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणतात। आत्यंतिक निवृत्ती ही कारणासह कार्याची निवृत्ती झाली तर होत असते। उपादान कारणाच्या नाशाने कार्याची आत्यंतिक निवृत्ती होते। कारण जर तसंच असेल आणि कार्य जर आपण बाजूला केलं तर मग ते तेवढ्या पुरतं बाजूला होतं, ते कारण पुन्हा ते कार्य काय करतं, निर्माण करतं। जीवाणूमुळे जर ताप आलेला असेल आणि ताप आला म्हणून आपण तापीची गोळी घेतली तर ती गोळी घेतल्यानंतर घाम निघेल, तेवढ्या पुरता ताप गेलाय असं वाटेल। पण जर जे जीवाणू तसेच शरीरात असतील तर ते जीवाणू पुन्हा त्याला काय करतील, ताप आणतील। म्हणून कारणासह कार्याची निवृत्ती होणं याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात। कारण शिल्लक राहून कार्य झालं याला लयरूप निवृत्ती म्हणतात। तशी दुःखाची निवृत्ती आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला होते। आपण ज्या वेळेला झोपी जातो, झोप लागल्यानंतर कोणतं दुःख असतं, कुठलं दुःख, आध्यात्मिक दुःख नाही, आधी भौतिक दुःख नाही, आधी दैविक दुःख नाही, म्हणजे झोपेमध्ये दुःखाची काय असते, निवृत्तीच असते ना। म्हणून तर बरीच माणसं झोप येण्याकरता काय घेतात, गोळ्या घेतात, इंजेक्शन करावी लागतात। डॉक्टर लोक सुद्धा जर जास्त वेदना होत असतील तर त्याला झोपेची इंजेक्शन देतात।
कारण त्यावेळेला त्या अवस्थेमध्ये त्याचा दुःखाचा विसर पडतो, दुःख नष्ट होतं, संपतं, पण दुःखाचं कारण तसंच राहतं. त्यामुळं झोपेत आहे तोपर्यंत जरी दुःखाची संवेदना नसली तरी जागा झाला रे झाला की पुन्हा ते दुःख गळ्यात येऊन पडत. दुःखाची लयरूप निवृत्ती थोडी घेतल्यावरही होते. माणसं व्यसनाच्या जे आहारी जातात त्याचं कारण तेच आहे. कारण तेवढ्या कालापुरतं ते व्यसन त्याच्या वृत्तीला एवढं मूढ बनवतं, मूर्ख बनवतं. जसं झोपेमध्ये वृत्ती अज्ञानात लीन झालेली असते, व्यसनामध्ये अज्ञानात तर लीन होत नाही, तर ती वृत्तीच अज्ञान रूप होऊन जाते. तिला काहीच समजत नाही. संवेदना नावाची वस्तूच तिच्यातून काय होऊन जाते, लुप्त होऊन जाते. आणि त्यामुळे ही दुःखाची संवेदना राहत नाही, अर्थात ती दुःखाची निवृत्ती नाही, ती ही लयरूपच निवृत्ती आहे. समाधीमध्येही दुःखाची लयरूपच निवृत्ती आहे. कारणासह निवृत्तीला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. आणि हे दुःख जर कारणासह संपवायचं असेल तर दुःखाचं कारण शोधून काढावं लागेल. आणि त्या कारणाचा नाश ज्याने होतो त्याचं संपादन करून त्याला जवळ करून मग ते दुःख घालवलं म्हणजे आपलं हित कल्याण होतं. उगा 4 पोरं झाली, त्या पोरांना नोकऱ्या लागल्या, त्यांची लग्न झाली, त्यांचे बंगले झाले म्हणले आता आपलं कल्याण झालं. याचं कल्याण इकडचं कल्याण आहे, तुझं काय संबंध आहे त्याच्या कल्याणाचा तुझा? हे लौकिकातलं बावळटपणाचं कल्याण आहे, काय संबंध असतो कल्याणाचा त्याचा? हाय हाय करतो मी पुन्हा आणखीन जास्त. तेव्हा आपलं कल्याण करणं, आपलं हित करणं ही मानवदेहात आलेल्या प्रत्येकाची जबाबदारी. अर्थात त्या दुःखाचा नाश 2 प्रकारांनी केला जातो. एक तर त्याचं कारण शोधून त्या कारणाचा आपण नाश करावा, किंवा त्या कारणाचा नाश करणारा जो आहे त्याला शरण जावं आणि त्याच्या मदतीने त्याचा काय करावा, नाश करावा. हे 2 मार्ग असतात. या दुःखावर विजय मिळवणं म्हणजे संसारावर विजय मिळवणं, मायेवर विजय मिळवणं. माया म्हणजेच संसार आहे, संसार म्हणजेच दुःख आहे, जन्म मरण आहे. या मायेला कुठं नदीची उपमा दिलेली आहे, कुठं समुद्राची अशा प्रकारची उपमा संसारात दिलेली आहे. संसार सिंधू हा दुस्तर अनुल्लंघवे उल्लंघिता पार. किंवा भगवंतानी गीतेमध्ये मम माया दुरत्यया, तर ही माया हे दुःख याला उल्लंघून जाणं, याच्यावर विजय मिळवणं अत्यंत कठीण आहे असं सांगितलं. नदीचं रूप करून ते कठीण कसं आहे, विस्ताराने विषय रंगवलेला आहे. निश्चितच दुःखावर विजय मिळवणं काय आहे, कठीण आहे, कठीण. अशक्य नाही पण कठीण आहे. स्वतःच्या हिमतीवर करायचं म्हटलं तर मग ते जास्तच कठीण आहे. आपले अंगी थोडी मायाजाळ ऐसे नाही वळ, येत एक नवलावो, जो जो की जे तरणो पावो, तो आपावो होय ते आहे. दुसरा मार्ग आहे की कोणाचा तरी आश्रय घेऊन, कोणाला तरी शरण जाऊन त्याच्याद्वारा या दुःखावर विजय मिळवावा. हा मार्ग चालू आहे का? शास्त्र सांगतो हो, हाही मार्ग चालू आहे. आपल्याला दुःखातून मुक्त करणारा परमात्मा आहे, देव आहे, ईश्वर आहे. जर आपण ईश्वराला शरण गेलो तर तो या दुःखातून सोडवू शकतो. ईश्वराशिवाय दुसऱ्यामध्ये ही कोणामध्ये शक्ती नाही. तुझा ऐसा नाही कोणी जो या काढी भयातून खरा म्हणून हा ठाईचा, किंवा तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा. तो का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. त्याच्यामध्ये ती शक्ती आहे. त्यांनी जाहीर अशा प्रकारचं प्रतिज्ञा केलेली आहे. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेत सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा.
पण मग त्याला शरण जायचं तर तो कुठं राहतो, कसा आहे? ईश्वर तसा व्यापक आहे पण निराकार आहे. मग त्याला शरण कसं जायचं, त्याची भक्ती कशी करायची, त्याला कसं अनुसरायचं, निराकाराची कशी उपासना करायची, सेवा करायची? तर तो ज्या वेळेला वेगवेगळे अवतार घेतो त्या अवताराच्या रूपाची सेवा करता येते. मग आता अमक्याच रूपाने त्यांनी अवतार घेतलेला हे कसं कळणार? त्याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, शास्त्रामध्ये त्याची जी लक्षणं सांगितलेली आहेत की परमात्मा देव असा असा आहे, ती सगळी मी शास्त्रामध्ये सांगितलेली लक्षणं जाणून घेतली. अनोनिया मना, खुना मना अनोनिया. खुना म्हणजे चिन्ह, चिन्ह म्हणजेच लक्षण. शास्त्रामध्ये त्याला लक्षण म्हणतात, लौकिकामध्ये त्याला खुणा चिन्ह म्हणतात. का हो, पण तो माणूस मी कसा ओळखणार आहे, त्याला काही खून आहे का? मग त्याच्या जवळची त्याला खून सांगत असतात, लंगडत चालतो, नाही तर तोतरा बोलतो, वाकडी मान आहे, किंवा कुठं त्याच्या छातीवर पोळलेला आहे, डोक्यावर आमकाय तमकाय, अशा त्या व्यक्तीच्या काय असतात खुणा. त्या खुणाचं दुसरं नाव काय? चिन्ह, लक्षण. तर शास्त्रामध्ये देवाचं जे लक्षण सांगितलं गेलेलं आहे ते सगळं तुकोबाराय म्हणतात मी जाणून घेतलं. अनोनिया मना, शास्त्रामध्ये देवाचं जे लक्षण सांगितलेलं आहे, जे स्वरूप सांगितलेलं आहे, शास्त्राने देवाची दोन प्रकारची लक्षणं सांगितलेली आहेत. एक तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे, दुसरं स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे. सच्चिदानंदम ब्रह्म हे स्वरूप लक्षण आहे. आणि येतो एमाने भूतानी जायंते येन जातानी जेवंते यत् प्रयत्य विषम विशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म हे देवाचं तटस्थ लक्षण आहे. अजूनही काही देवाच्या खुणा सांगितलेल्या आहेत. ते सत्स्वरूप आहे, स्वरूप लक्षणात सांगितलेलं आहे. तो एकरस आहे, अखंड आहे, सम आहे, निर्दोषम ही समम ब्रह्म. निर्दोष आहे आणि समस्वरूप आहे, समस्वरूप. अशा परब्रह्माच्या शास्त्रात सांगितलेल्या ज्या खुणा आहेत, लक्षण आहेत, चिन्ह आहेत, ते सगळे तुकोबाराय म्हणतात मी मनामध्ये ग्रहण केले. अनोनिया मना, अवघ्या धांडोळलेल्या खुणा. मना खुणा अनोनिया अवघ्या धांडोळलेल्या. शास्त्रामध्ये पहिल्यांदा धांडोळा घेतला, देवाच्या खुणा कोणकोणत्या आहेत. देव प्रकाश स्वरूप असतो, देवाची सावली पडत नाही, देवाचा जमिनीला स्पर्श होत नाही, देवाच्या स्वरूपामध्ये पंचभूताचा संबंध नाही. महाराज, भगवंताचं स्वरूप सगुण स्वरूप जरी मायेला उपाधी करूनच ते बनत असलं, म्हणजे मायाकृतच असलं, तरी जगत जसं मायाकृत आहे तसं भगवंताचं स्वरूप मायाकृत नाहीये. अर्थात रूप आणि नाम हे धर्म कोणाचे आहेत? मायेचेच आहेत. म्हणून जिथं जिथं रूप नाव आहे तिथं तिथं ते काय आहे? माया आहेच, प्रश्नच नाहीये. मग तो देव असो, मानव असो, दानव असो, कोणी असो. पण जगत हे माया कार्य आहे असं म्हणत असताना साक्षात जगत मायेचं कार्य नाहीये. जगत माया कार्य आहे पण साक्षात माया कार्य नाही, परंपरेनं माया कार्य. आणि परमात्मा हा साक्षात मायेचा काय असतो? परिणाम असतो. हा फरक आहे.
जगत कसं, माया कार्य कसं आहे? मग शास्त्रामध्ये त्याची संगती अशी लावलेली आहे की ज्या वेळेला परमात्मा एकटाच असतो आणि मग समष्टी जीवाचं कर्म फल देण्याकरता सन्मुख होतं, त्यावेळेला त्या भगवंताला जगत निर्माण करण्याचा काय होतो? संकल्प स्फुरतो. एकोहम बहुश्याम. त्याचा संकल्प हेच मायेचं स्वरूप आहे. ती त्रिगुणात्मक आहे आणि त्रिगुणात्मक असणारी माया तमोगुण प्रधान होते. तमोगुण प्रधान झाली का त्या तमोगुण प्रधान मायेपासून अपंचीकृत पंचमहाभूताची उत्पत्ती होते. वेदांताच्या सरणीप्रमाणे जगत उत्पत्तीचा प्रकार, प्रत्येक शास्त्रांनी जगत उत्पत्तीचा प्रकार वेगवेगळा मांडलेला आहे. संख्याने जगत उत्पत्तीचा प्रकार वेगळा सांगितलेला आहे, नैयायिकांनी जगत उत्पत्तीचा प्रकार वेगळा सांगितलेला आहे, स्वभाववाद्यांनी जगत उत्पत्तीचा प्रकार वेगळा सांगितलेला आहे. वेदांतामध्ये, उपनिषदामध्ये जगताच्या उत्पत्तीचा जो प्रकार सांगितलेला आहे तो असा आहे की तमप्रधान प्रकृतीपासून अपंचीकृत पंचमहाभूताची उत्पत्ती होते. आणि मग जी तमप्रधान प्रकृती आहे ती सांश आहे. सांश शब्दाचा अर्थ सावयव आहे. कणकण कणकण कणकण, जसं बाष्प असतं, बाष्प, ढग ज्याला म्हणतो आपण. आपल्याला दिसताना ढग एकच दिसतो, पण ज्या वेळेला आपण ढगात जाऊ, ढगात कसं काय जाता येतं नाही का? आपण ज्या वेळेला डोंगरावर वगैरे जर राहत असलो त्यावेळेला ढग असे ते डोंगरात वरून जातात, म्हणजे अगदी आपल्याला खेटून जातात, खालचं काही दिसत नाही. डोंगरावर जे राहिलेले आहेत त्यांना त्याचा अनुभव आहे. आणि मग असं ढग सरळ आपल्याला ओलांडून जातो. त्यावेळेला ढग नावाची अशी व्यक्ती ही काही नाही दिसते. मग काय असतं? ते असे सूक्ष्म पाण्याचे कण असतात आणि ते सगळे कण असे एकत्र येतात आणि संघटनेनं मोर्चा निघाल्यासारखं चालतात, दिंडी निघाल्यासारखं. तर त्याचंच नाव खालून काय होतं? ढग. अशा प्रकारचं खालून ढग दिसतो. तर तो ढग असा एक संघ नसतो, त्याच्यामध्ये काय असतात? कण असतात, कण. त्याला अंश म्हणतात, अंश. ढग अंशी आणि एक एक कण त्याचा काय असतो? अंश असतो, अंश. तसं सगळेच जगातले पदार्थ हे सावयवच आहेत. अनेक कण एकत्र येऊनच ते तयार झालेले असतात, म्हणून ते अंशी असतात. तशी माया काय आहे? सांश आहे, अंशयुक्त आहे. त्या प्रत्येक अंशामध्ये चैतन्याचं जे प्रतिबिंब असतं त्याला जीव म्हटलं जातं. तो अंश हेच जीवाचं कारण शरीर आहे. मायेचा, अज्ञानाचा एक एक अंश म्हणजे जीवाचं काय आहे? कारण शरीर आहे. आणि सगळे अंश मिळून त्याच्यामध्ये असलेलं चैतन्याचं प्रतिबिंब होते. ईश्वराचं कारण शरीर आहे, ईश्वराचं स्वरूप आहे. मायाबिंब वशीकृत्य अंशात सर्वज्ञ. एका अंशाला नाही माया म्हणत, एका अंशाला अवस्था ज्ञान म्हणतात. पण सगळे अंश एकत्र आले की तिचं नाव काय होतं? माया होतं. आणि त्या मायेमध्ये प्रतिबिंबित जे चैतन्य त्याला ईश्वर अशा प्रकारचं म्हणतात. मायाबिंब वशीकृत्यता. म्हणून माया हे ईश्वराचं कारण शरीर आहे आणि त्या मायेचा एक अंश हे जीवाचं कारण शरीर आहे. सूक्ष्म सृष्टी तयार होते, सूक्ष्मभूत तयार होतात आणि त्या सूक्ष्मभूतापासून सूक्ष्म सृष्टी तयार होते. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी हे सूक्ष्म असतात. अर्थात त्रिगुणात्मक माया आहे आणि त्रिगुणात्मक मायेपासून या भूताची उत्पत्ती झाली असल्यामुळं ही भूतही कशी आहेत? त्रिगुणात्मक आहेत. आकाशामध्ये सत्वगुण आहे, रजोगुण आहे आणि तमोगुण आहे. त्या पंच महाभूताच्या तमोगुणापासून पंचविषय तयार होतात. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. पंचमहाभूताच्या रजोगुणापासून कर्मेंद्रिय तयार होतात. वाक, पाणी, पाद, पायोपस्थावे, दाना, निजज्ञरे.
आकाशाच्या रजोगुणापासून अर्थात सूक्ष्म आकाशाच्या रजोगुणापासून वाणी तयार होते. वायूच्या रजोगुणापासून हात तयार होतात. तेजाच्या रजोगुणापासून पाय तयार होतात. जलाच्या रजोगुणापासून जननेंद्रिय तयार होतं, उपस्थ ज्याला म्हणतात. आणि पृथ्वीच्या रजोगुणापासून गुदेंद्रिय असे पंच कर्मेंद्रिय तयार होतात. त्याच्या सत्वगुणापासून आकाशाच्या सत्वगुणापासून श्रोत्रेंद्रिय, वायूच्या सत्वगुणापासून स्पर्शेंद्रिय त्वगेंद्रिय, तेजाच्या सत्वगुणापासून नेत्रेंद्रिय, जलाच्या सत्वगुणापासून रसनेंद्रिय आणि पृथ्वीच्या सत्वगुणापासून घ्राणेंद्रिय अशी पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय तयार होतात. आणि मग त्या पाचही भूताच्या मिलित सत्वगुणापासून अंतःकरण तयार होतं. पाचही गुणाच्या मिलित रजोगुणापासून प्राण तयार होतात. असं प्राण 5 प्रकार आहे त्या प्राणाचे. 5 प्राण, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि अंतःकरण असा या 16 इंद्रियाचा किंवा तत्वाचा एक गठ्ठा म्हणजे एक सूक्ष्म शरीर तयार. अशी अनंत सूक्ष्म शरीर तयार होतात. अर्थात ही मायेपासून नाही, कशापासून? पंचमहाभूताच्या एका कार्य पंचमहाभूतापासून. पुन्हा त्या पंचीकृत पंचमहाभूतामध्ये सूक्ष्म पंचमहाभूतामध्ये पंचीकरण होतं. म्हणजे ते एकामेकामध्ये मिसळतात. एकामेकामध्ये मिसळल्यानंतर ती स्थूल होतात. आणि मग स्थूल पंचीकृत पंचमहाभूतापासून हे दिसणारं सगळं जगत तयार होतं. त्याच्यापासूनच स्थूल शरीरही तयार होतात. त्याच्यापासूनच भुवन तयार होतात, लोक तयार होतात. अर्थात हे सगळं जगत ब्रह्मांड पंचीकृत पंचमहाभूतापासून होतं. पंचीकृत पंचमहाभूत अपंचकृत पंचमहाभूतापासून होतात. अपंचकृत पंचमहाभूत तमप्रधान मायेपासून होतात. म्हणजे ब्रह्मांडाचा आणि तसा मायेचा आजी नात्याचा संबंध समजा, किंवा पंतू कारण ब्रह्मांडाचं कारण पंचमहाभूत, पंचमहाभूताचं कारण अपंचकृत महाभूत आणि अपंचकृत महाभूताचं कारण मग माया. म्हणून साक्षात मायेचं हे कार्य नाही. जगत जगत परमात्मा हा साक्षात मायेचं कार्य असतो. आणि त्यामध्येही जगत तमप्रधान मायेपासून तयार होतं. परमात्मा हा शुद्ध सत्वप्रधान मायेपासून, शुद्ध सत्वप्रधान माया ही त्याची काय असते? उपाधी असते. हा त्याच्यामध्ये फरक आहे. तेव्हा या ही सगळी लक्षणं तुकोबाराय म्हणतात शास्त्राचा धांडोळा घेऊन अर्थात शास्त्राचा काय करावा लागतो? धांडोळा घ्यावा लागतो. धांडोळा म्हणून ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. निवडी म्हणजे धांडोळी. शोध धांडोळा घेतला आणि त्या खुणा मनामध्ये आणल्या, जाणून घेतल्या की परमात्म्याच्या या खुणा आहेत, ही लक्षणं आहेत. या लक्षणांनी युक्त अशा प्रकारचा परमात्मा. थोडी जागा करा तिथं महाराजांना बसत जाऊ द्या. अनोनिया मना अवघ्या धांडोळलेल्या खुणा देखीला तो राणा पंढरपूर निवासी. आणि मग तुकोबाराय म्हणतात की अशा प्रकारचा शास्त्रामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे असा परमात्मा नेमका कोण आहे? त्या खुणा बरोबर घेऊन मग जगाचा धांडोळा घेतला मी की ही लक्षणं कोणाच्या ठिकाणी बसतात. शास्त्रामध्ये देवाची जी लक्षणं सांगितलेली आहेत, देवाच्या ज्या खुणा सांगितलेल्या आहेत त्या खुणा कोणाच्या ठिकाणी बसतात? अर्थात सत्स्वरूप कोण आहे? सत म्हणजे अविनाशी. कोण आहे अविनाशी? कोण आहे प्रकाश स्वरूप?
कोण आहे आनंद स्वरूप, कोण आहे या जगाचं कारण, कोणी जगाची निर्मिती केलेली आहे, ह्या ज्या त्याच्या खुणा आहेत, या खुणा घेऊन मी जगात धांडोळा घेऊ लागलो. हा आहे का, तो आहे का, तो आहे का, तो आहे का. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा पंढरपूरमध्ये पंढरपूरचा राजा असणारा, पंढरपुरात राहणारा हा पांडुरंग, याच्या ठिकाणी त्या सगळ्या खुणा काय होतात, बसतात. अनोनिया मना अवघ्या धांडोळील्या खुणा, देखिला तो राणा पंढरपूर निवासी. पंढरपूर निवासी राणा तो देखिला. तर तो या सगळ्या खुणांनी युक्त, सगळ्या खुणांनी संपन्न हा पंढरपूरचा पांडुरंग आहे, हे मी बघितलं. हे माझ्या लक्षात आलं. बघितलं म्हणजे काय झालं, लक्षात अशा प्रकारचं आलं की सगळ्या खुणा पांडुरंगाच्या ठिकाणी फिट बसतात. कसे काय बसतात, काय खुणा आहेत, अनेक खुणा आहेत. एक खून नाही म्हटलेलं, खुणा म्हटलंय म्हणजे अनेक खुणा आहेत. अहो सांगा ना अनेक खुणा, ते काहीतरी सांगा थोड्याफार तरी. म्हणजे शास्त्रात कोणत्या सांगितलेल्या आहेत याच्या ठिकाणी कसे काय बसतात. कसं काय तुकाराम महाराजांना दिसला हाच तो आहे म्हणून. म्हणून बऱ्याच ठिकाणी तो हा तो हा तो हा शब्द आहे पहा. तो हा विठ्ठल बरवा, तो म्हणजे शास्त्रात ज्याचं वर्णन केलेलं आहे तो, आणि हा म्हणजे हा विटेवर उभा असणारा, नाही का. ते हे ब्रह्म विटेवरी उभे चंद्रभागेतरी, ते हा तो एक पंढरीचा राणा. किंवा पुढचा 618 जरा तो हा पंढरीचा राणा, असं तो हा अशा प्रकारचं केलं. तर तो म्हणजे शास्त्रात जो सांगितलेला आहे, हा म्हणजे समोर उभा असलेला. तुकोबाराय म्हणतात अनोनिया मना अवघ्या धांडोळलेल्या खुणा, देखिला तो राणा पंढरपूर निवासी. तर कोणत्या खुणा तुम्ही मनामध्ये आणल्या, कोणत्या खुणा याच्या ठिकाणी तुम्हाला दिसल्या, असा मी प्रश्न केला होता. तर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जो परमात्मा आहे तो सत्य आहे, सत स्वरूप आहे. सत शब्दाचा अर्थ आहे अविनाशी. सत शब्दाचा अर्थ आहे बाधरहित. सत शब्दाचा अर्थ आहे अभाव अप्रतियोगी. सत म्हणजे अविनाशी, कारण सत म्हणजे नित्य. जे नित्य असतं ते काय असतं, सत्य असतं, किंवा सत्य असतं ते नित्य असतं. आणि नित्य शब्दाचा अर्थ आहे अविनाशी, त्याचा नाश होत नाही, त्याला काय म्हटलं जातं, नित्य म्हटलं जातं. परमात्मा हा नित्य आहे, सत्य आहे. आणि मग तशा दृष्टीने मी जगाकडे पाहायला लागलो, कोण कोण नित्य आहे, तर सगळेच काय दिसायला लागले, अनित्य दिसायला लागले. शरीर आटे, संपत्ती आटे. म्हटले इंद्र नित्य आहे का, इंद्र अनित्य आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14. म्हटले ब्रह्मदेव नित्य आहे का, ब्रह्मदेव एक आहे, अनित्यच आहे. हा ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीन अर्जुन. म्हटले मग कोण नित्य आहे, पैसा नित्य आहे का, अरे पैसा एक आहे, अनित्य आहे. सगळेच अनित्य आहे. आणि असं पाहता पाहता ज्या वेळेला इकडं आलो त्यावेळेला दिसलं हा नित्य आहे, हा नित्य आहे. म्हणजे नित्य कसं काय आहे, 28 युगापासून इथंच उभा आहे. कधी आलेला आहे, 28 युग झाली, 28 युग. युगे 28 विटेवर उभा. 28 युगापासून हा उभा आहे. 28 युगापासून उभा आहे. मग 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 नित्य कसा हो, म्हणजे 28 युगाच्या पूर्वी तो नव्हता नाही, तो इथं आलापासून 28 युग झालेले. म्हणजे त्याच्या पूर्वी तो नव्हता असं नाही, इथं येऊन त्याला काय झाले 28 युग. आणि मग त्याच्या अगोदर कुठं होता, आता काय कुणी सांगतं वैकुंठात होता, कुणी सांगतं गोकुळात होता, कुणी सांगतं द्वारकेत होता. इथं जो आला तो द्वारकेचे केने आले, याचे द्वारकेतून आला. तर काही ठिकाणी म्हणतात पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळी होणी झाला, येता गोकुळातून आला. तर वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. कुठं वैकुंठाहून आला म्हटलेलं आहे, कुठं द्वारकेहून आला म्हटलंय, आणि कुठं गोकुळाहून आला म्हटलेलं आहे. म्हटलं मग नेमका कोणता अर्थ घ्यायचा, तो गोकुळातून आला का वैकुंठातून आला का द्वारकेहून आला, आली का पंचायत.
आला नेमकं कुठून? गोकुळातून आला का द्वारकेतून आला का वैकुंठातून आला? नाही का? तर याचं उत्तर असं आहे की वैकुंठीचा देव आणला. वैकुंठातून आला म्हटलंय असं नाही, पण वैकुंठीचा आलाय आणलाय म्हटलेलं आहे. मग तो वैकुंठीचा तिथे गेला, तिथून इकडं आणला. पण मग द्वारकेहून आला का गोकुळाहून आला? हा, हरी वैकुंठाहून. दुसरं प्रमाण काढलं साधू महाराजांनी की वैकुंठाहून तो आला. तर त्याचं असं आहे, हा जिथं राहतो त्याला वैकुंठ म्हणतात. आलं का लक्षात? वैकुंठ हॉटेल कशाला म्हणतात? जिथं चहा विकत मिळतो त्याला हॉटेल म्हणायचं. जिथं शिकवायला जातं त्याला शाळा म्हणायची. तसं जिथं देव राहतो त्याला काय म्हटलं जातं? वैकुंठ म्हटलं जातं. आणि मग तो देव म्हणे तथा परीस आम्ही होतो पंढरीस कोट्यानकोटी युगास अनंत कल्पे गेली. वा, मग पुन्हा आला फेल्याचा काही संबंधच नाही. पंढरपुरामध्ये कोट्यानुकोटी अशा प्रकारचे वर्ष गेली तरी आम्ही इथंच आहे. पण जे आलं म्हटलेलं आहे त्या प्रमाणाची संगती आपण लावतोय. तेव्हा वैकुंठाहून तो जिथं राहतो तो त्याला वैकुंठ म्हणतात. म्हणून कुठूनही आला तरी वैकुंठाहून आला असं म्हणलं तर काही अडचणी येत नाही. ठीक आहे. म्हणजे गोकुळ पुंडलिकाच्या भावार्था गोकुळेहुनी झाला येता. तेव्हा गोकुळातून आला की द्वारकेमधून आला हा प्रश्न आहे. आता रुक्मिणी आई साहेब पुढे आलेल्या होत्या, रुसलेल्या होत्या. आणि रुक्मिणीची जर ही मानली तर मग तो सरळ कुठून आला म्हणावं लागतंय? द्वारकेतून. कारण गोकुळामध्ये रुक्मिणीचा काही संबंधच नाही. हे द्वारकेत गेल्यानंतरच त्यांचं शुभमंगल झालं. आणि म्हणून तो द्वारकेतून आला अशा प्रकारचं म्हणावं लागतं. आणि मग गोकुळाहून आला असं कसं काय म्हटलेलं आहे? महाराज, काही संतांना भगवंताचं जे दर्शन झालेलं आहे ते बाळ रूपात झालंय. पांडुरंग बाळमूर्ती, पांडुरंग बाळमूर्ती. देवाचं दर्शन जे झालं ते बाळ स्वरूपात. तसं खरं तर आता इथं हा म्हातारा देव आहे. म्हणजे वानप्रस्थ आश्रमामध्ये ना काही आता संबंध नाही. आई साहेबाला सुद्धा जवळ नाही. तुमची खोली तिकडं, तुमचं सगळं स्वतंत्र, आमचा काही संबंध नाही. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. वानप्रस्थ आश्रमातला देव आहे या ठिकाणी. त्यामुळं तसं बाळ पण देव आहे, त्याला तुझा अवघे होऊ येते. कोणत्याही वेळेला कोणतीही रूप त्याला धारण करता येतात. काही संतांना तो बाळ स्वरूपात दिसला. आणि मग बाळ स्वरूपामध्ये तो द्वारकेत नाही, तो गोकुळात आहे. आणि बाळ स्वरूपात दिसल्यामुळे मग त्याने काय वर्णन केलं? तो गोकुळातून आला. आणि मग गोकुळातून आला तर त्याला दुसरं आणखी नाही की गोकुळामध्ये असलेले गायी गोपाळ तेही त्यांनी बरोबर आणले. अर्थात पंढरपुरात नाही आणले, तिकडेच बाहेर ठेवले, गोपाळपूरला ठेवले. म्हणून त्याला ती पुष्टी आहे तो गोकुळातून आला. आणि रुक्मिणी आई साहेब आहेत म्हणून त्याला पुष्टी आहे तो कुठून आला? द्वारकेतून आला. मग नेमका कुठून आला? कायला यावं लागतं जावं लागतं? तो तिथंच प्रगट होतो तो सगळ्याच ठिकाणी. कायला येतो जातो काय माहिती? तो कुठं येतही नाही आणि जातही नाही. काय जात नाही, कुठे जात अवघेची वाया नाही. पण हे आहे ना बाळक्रीडेमध्ये आहेत नाही असे अभंग. तो कुठं जात नाही कुठं येत नाही. तो माणूस परमात्मा सगळ्याच ठिकाणी असतो. देव व्यापक आहे. पण व्यापक असणारं त्याचं जे स्वरूप आहे ते कसं आहे? अव्यक्त आहे, निराकार आहे, सूक्ष्म आहे. आणि म्हणून आपल्या दृष्टीचा विषय नाही होत. ते निराकार असल्यामुळं, सूक्ष्म असल्यामुळं डोळ्याला तो इथंही आहे. सगळ्या ठिकाणी म्हटल्यानंतर इथं नाही असं काही प्रश्नच नाही. इथंही तो आहे, पण दिसत नाही. नाहीतरी परमात्मा हा नेत्राचा विषय नाहीच आहे, तो बुद्धीचा विषय आहे.
त्याला बघायचं असेल तर बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावं लागतं. तीही सामान्य बुद्धी नाही. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मात सूक्ष्म. साधना करून अत्यंत सुसंस्कृत असलेली बुद्धी, ती बुद्धी त्याला पाहू शकते. डोळा रूपवान वस्तूला पाहतो. ते रूप पुन्हा उद्भूत रूप असावं लागतं, उद्भूत स्पर्श असावा लागतो त्या वस्तूच्या ठिकाणी. त्यावेळेला तो डोळ्याचा विषय होत असतो. परमात्माचा रूपाचा काही संबंधच नाही. रूप हा गुण आहे आणि परमात्मा हा निर्गुण अशा प्रकारचा आहे, अव्यक्त आहे. ईश्वर जरी म्हटलं तरी तो अव्यक्त आहे आणि म्हणून डोळ्यांनी तो दिसत नाही, पण बुद्धीने तो दिसतो. ज्यांना बुद्धी असते त्यांना तो दिसतो. निर्बुद्ध आहे त्यांना काय दिसणार आहे? म्हणजे आम्ही काही निर्बुद्ध आहे का? कोणी म्हणावं, पण फलबल न्याय आहे ना. फलबल काय आहे? न्याय आहे. शास्त्र सांगतं बुद्धीनं तो दिसतो. आणि जर आम्हाला दिसत नसेल तर मग आम्ही काय आहे? निर्बुद्ध आहे. त्याला दुसऱ्याने सांगायची काही आवश्यकता आहे असं काही नाहीये. तेव्हा परमात्मा हा इथं आलेला आहे असं जरी मानलं तरी तो त्याच्यापूर्वी नव्हता असं नाहीये. आणि तशी तशी संतांची प्रमाण आहे की जेव्हा नव्हते चराचर. नामदेवराय सांगतात की चराचर नव्हतं तेव्हा काय होतं? पंढरपूर होतं. चराचर नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. चराचर म्हणजे, चर म्हणजे हलणारे चालणारे सजीव, आणि आचर म्हणजे जड, म्हणजे जगत नव्हतं. जगत नव्हतं त्याही वेळेला परमात्मा होता. पंढरपूर होतं म्हणजे परमात्मा होता या ठिकाणी. केव्हापासून अनादि सिद्ध आहे. केव्हापासून काय आला? अनादि सिद्ध आहे म्हणजे त्याची उत्पत्तीच नाहीये आणि नाशही नाही. तुकोबाराय म्हणतात देवा, अय देवा काय आमच्या विश्वंभर बाबा करता तो देवला आला होता. हो म्हणले बरोबर आहे. काय बरोबर आहे? विश्वंभर बाबा जाऊन आता 7 पिढ्या गेल्या, माझी 8वी पिढी आहे. म्हणले हो. आणि मग आमचे इतके मेले तू तसाच कस काय आहेस? तुझं देखताची माझा बाप गेला आजा पण जा विठो कैसा वाचला असी. आता सांग मज पाशी तू कस काय तसाच आहेस? माझी मेली बोवरी तू काय जैसा तैसा हरी. तू कस काय तसा जसा तसाच आहे? भगवान हसले. अरे म्हटले मला मरणच नाहीये, मी मरत नाही. म्हणजेच मी नित्य आहे. नित्य आहे म्हणजेच सत्य आहे. हे खून आहे त्याच्या ठिकाणी पटले. काय खून आहे? कोणत्या खुना धांडवळल्या? कोणत्या खुना तुकोबारांना याच्या ठिकाणी दिसल्या? तर त्याच्यातली ही खून आहे. सत्य नित्य असणं हे काय आहे? खून आहे. परमात्मा सम आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म. शास्त्रामध्ये भगवंताचं वर्णन सम म्हणून केलेलं आहे. तो सगळ्या ठिकाणी असला तरी असा कमी जास्त नाही. पाऊस म्हटले सवकड झाला हो, पण सारखा नाही झाला. सारखा नाही झाला. कुठं घरं वाहून गेली, कुठं कपडे ओले झाले नाही. सम नाही. बरेच 2च वस्तू आहे जगामध्ये, एक सम आणि दुसरी विषम. माया आणि ब्रह्म. माया काय आहे? विषम आहे. माया सारखी नाही कुठंच. अशी वस्तू नाही की ज्याच्यामध्ये सारखं आहे. काही ना काही काही ना काही काही ना काही त्याच्यामध्ये विषम आहे. आणि परमात्मा हा सम आहे. कोणत्याही देशात कोणत्याही काळात कोणत्याही वस्तूत कुठेही पाहिलं तरी तो सारखा आहे. सारखा. निर्दोषमी समम ब्रह्म. आणि आपलं स्वरूप सम आहे याची खूण भगवंतांनी या अवतारामध्ये समपाय आणि समदृष्टी धारण करून जगाला दाखवून दिलेली आहे. ही खूण तुकोबारायांनी पाहिली. संती खूण सांगितली विटेवरी समचरण. चरण म्हणजे स्वरूप. सम समस्वरूप ही खूण संतांनी सांगितली की शास्त्रामध्ये त्याचं समस्वरूप सांगितलेलं आहे. आणि इथंही त्याचं काय आहे? समचरण आहे. समचरण असणं हेच हा परमात्मा आहे याची खूण आहे. आनंद रूप तो आनंद ब्रह्म इति वेजानात. आनंद स्वरूप हे त्याचं लक्षण आहे. ही खूण आहे.
आणि परमात्मा सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. ज्यांनी ज्यांनी परमात्म्याचा अनुभव घेतला, ज्यांचं ज्यांचं मन या पांडुरंगाच्या ठिकाणी स्थिरावलं, त्यांनी त्यांनी पांडुरंग सुख स्वरूप आहे असं वर्णन केलेलं आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. अवघाची संसार सुखाचा करेन कशाने जाईन गे माये तया पंढरपुरा भेटे ना माहेरा आपुलिया. कारण त्याच्या भेटीमध्ये तद्रूपता असते आणि तद्रूपता म्हणजे सुखरूपता. परमात्मा आनंद स्वरूप आहे, ही त्याची काय आहे खूण आहे. तेव्हा अशा अनेक खुणा शास्त्रामधल्या याच्या ठिकाणी मी पाहिल्या आणि मग माझा निश्चय झाला की तो हा पंढरीचा ज्याचे गर्जता पवाडे कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. ज्याचे गर्जता पवाडे श्रुतीशास्त्रा मौन पडे. हा पुढं ते ब्रह्म म्हणजे तो हा आहे. आणून या मना अवघ्या धांडोळील्या खुणा देखिला तो राणा पंढरपूर निवासी. आणि तो हा असल्यामुळं मग ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचंय, ज्याला दुःखावर विजय मिळवायचा आहे, त्याने काय करावं, याला शरण जावं, याला अनुसरावं. याशी अनुसरल्या काय घडे ऐसे वाया जाय. याला जर अनुसरलो, याला जर शरण गेलो, याची जर भक्ती केली तर वाया जाईल असं काय घडणार आहे, अर्थात काही घडणार नाही. देखिले ते पाय समजवी राहते. जर याचं दर्शन झालं, जर याचे पाय पाहायला मिळाले तर त्याचे पाय सम आहेत आणि ते समपाय अंतःकरणामध्ये काय होऊन जातात, स्थिर होऊन जातात. याला पाहिलं पाहिजे, याला पाहावं असं शास्त्राचं विधान आहे. नव्हे याला पाहिल्यानंतरच आपलं कल्याण होणार आहे. कारणासह दुःखाचा नाशही याला पाहिल्यानंतरच होणार आहे. तो का म्हणे त्याचे पाहिलिया पाय मग दुःख जाय सर्व माझे, माझे सर्व दुःख मग जाय काय पाहिलिया. म्हणून भाग्य आले ते मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल. शास्त्र सांगतंय आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासतव्य द्रष्टव्य. त्याला पाहिलं पाहिजे. पहा विटेवरी ते हे समचरण पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. तर याला पाहिलं पाहिजे. तो पहावा तो देखावा हा विध, त्याला पाहावं अशा प्रकारचा विधी आहे. कसाच पाहिलं जाईल तो, चिंतनाच्या साधनाने तो पाहिला जाईल. चिंतनाच्या साधनाने त्याचं दर्शन होईल. चिंतनेचे कार्य सिद्ध, चिंतनाने त्याला पाहण्याचं कार्य काय होऊन जाईल, सिद्ध होईल. मग त्याचं चिंतन करावं. चिंतन करून ज्या वेळेला त्याचं दर्शन होईल त्यावेळेला मग चिंतनाने पुन्हा दुसऱ्याची कोणाची मदत घ्यायची गरज नाही. अनेका संबंध नाही, पर्व काळाशी संबंध नाही, अनेका संबंध नाही. देवाचं चिंतन झालं केलं, चिंतन हे साधन जर आपण अंगीकारलं तर त्याला पाहण्याकरता कोणाही मध्यस्थाची गरज नाही. दुसरं कुठलंही साधन करण्याची आवश्यकता नाही. चिंतन हे साधन त्याचं दर्शन घडवून देण्याला सक्षम आहे. म्हणून दुसऱ्याचा कोणाचा पुन्हा संबंध नाहीये. पर्वकाळ पाहण्याची आवश्यकता नाही. तो देखावा हा वेद चिंतनेची कार्यसिद्ध अनेका संबंध. पण काय कार्यसिद्ध होणार आहे, त्याच्या चिंतनाने कार्य काय सिद्ध होणार. परत तुकाराम महाराजांचा तरी हा दावा आहे की त्याच्या चिंतनाने काय सिद्ध होणार आहे असं म्हणण्यापेक्षा त्याच्या चिंतनाने काय सिद्ध नाही होणार, काय न हे केले एका चिंतिता विठ्ठल. चिंतन या साधनावर तुकाराम महाराजांनी फारच अशा प्रकारचा जोर दिलेला आहे आणि ते चिंतनच होत नाही महाराज. अवघडच आहे. कीर्तन करता येतात, कीर्तनाला काही अडचण नाही येत.
कीर्तन करणं अवघड नाहीये. म्हणजे चिंतन करणं जसं अवघड आहे तसं कीर्तन करणं अवघड नाहीये. थोडीफार बुद्धी वगैरे असली, टिपणं बिपणं काय, आता तर बुद्धी लागत नाही टिपणं लागत नाही महाराज, फक्त हिम्मत करावी लागते. उभा राहायची हिम्मत केली मग जमत जाते. उलट काही बोलणाऱ्याला तर जास्त गिऱ्हाईक असतं. काही जर बोलता आलं ना तर मग तो तर एक अलौकिक कीर्तनकार सिद्ध होतो. कारण अभंगावर तर सगळेच बोलतात, त्याच्यात काय विशेष, ते सामान्य झालं. अभंगावर बोलणं हे सामान्य, विशेष कशाला म्हणतात, अनेकाकडे नसतं एकाकडेच असतं, त्याला विशेष म्हणतात. अभंगावर बोलणं हे अनेकाकडे आहे म्हणून सामान्य आहे, ते साधारण आहे. अभंगावर न बोलताना काहीही बोलता येणं हे विशेष आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं सोपं. चिंतन करणं, दिंड्या काढायच्या म्हटलं, सप्ते करायचे म्हटलं, कीर्तन, हे अवघड नाही आहे तेवढं. हे सगळं करता येतं. कारण त्याला अंतरंगाचा भाग लागतोच असं काही नाही. पण चिंतन अंतरंगच आहे, तिथं बहिरंगाचा संबंधच नाही, अंतरंगच आहे. पण जर हे साधन आपण केलं तर तुकोबाराय म्हणतात, न भेटो ते भेटो येईल आपण करिता चिंतन विठोबाचे. भगवंताचं चिंतन केल्यानंतर दुसऱ्या कुठल्याच साधनाने जे मिळत नाही ते मिळवायला जावं लागतं असं नाही, ते होऊन येतं. आम्ही घोरवड्यावर असताना तिथे एक महात्मा चिंतन करणारे होते, आता आहे की नाही मला नाही माहिती. त्यांना एकांतात आम्ही काही त्यांचे अनुभव विचारले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी नामचिंतन करायला लागल्यानंतर 4-5 कोटीच्या पुढे ज्या वेळेला माझा जप गेला त्यावेळेला मी नामस्मरण तर विठ्ठलाचं घेत होतो, पण मला सगळ्या देवतांची दर्शनं झाली. विठ्ठलाचं दर्शन झालं असं नाही, जगामध्ये जेवढे देव आहेत हे सगळे देव चिंतनाला बसल्यानंतर स्वतः येऊन मला दर्शन देऊन गेले. म्हणजे न भेटो ते भेटो येईल आपण, ते स्वतः होऊन भेटायला त्याच्याकडे येतं. हा चिंतनाचा महिमा आहे. त्याच्यामुळे बर वा, म्हणजे चिंतनाचा हा प्रभाव आहे. सगळे अशा प्रकारचे अलौकिक असणारे दिव्य स्वरूपधारी ज्या देवदेवता आहेत त्या स्वतः होऊन भेटायला येतात. सगळ्या सिद्ध्या त्याच्या पुढे हात जोडून उभ्या असतात. चिंतनाची साधना घडायला लागली की सिद्ध्या येतातच. मन स्थिर झालं की सिद्ध्या यायला काय होऊन जाते, सुरुवात होऊन जाते. तेव्हा चिंतनेची कार्य सिद्ध. पण इथं हा साधक चिंतन करत असतो तो कारणासह दुःख नष्ट करण्याकरता करतो, तर ते त्याचं कार्य सिद्ध होऊन जातं. त्याच्याकरता बाकी कोणाची वकील वगैरे द्यावा लागत नाही, मध्यस्थी कोणी घ्यावा लागत नाही, कुठला पर्वकाळ पाहावा लागत नाही. याशी अनुसरल्या काय घडे ऐसे वाया जाय. तुकोबाराय म्हणतात की मग हे याला अनुसरणारा पूर्वीचा फार शुद्धच असला पाहिजे, पवित्रच असला पाहिजे असं काही नाहीये. अगदी खळ जरी गेला तो काय म्हणे, खळ ते कपडा असा कडक करण्याकरता लावतात ना, ती खळ नाही. या ठिकाणी जे खळाची व्यंकटी सांडो ह्यो खळ आहे. म्हणजे काय लक्षण आहे याचं नाही का. तू काय म्हणे खळ म्हणून या निषिद्ध. तो तुकाराम महाराजांनी त्या अभंगात खळाचं लक्षण सांगितलेलं आहे. खळ देखो ने अरखाली अंड, पुत्र झाला म्हणे रांड, तो झाला भांड, चहाड चोरटा शिंदळ. म्हणजे खळ हे पद प्राप्त होण्याकरता एवढ्या परीक्षा द्याव्या लागतात. असं कोणालाही नाही खळवता येत. जाय तिकडे पिढी लोका,
जिकडं जाईल तिकडच्या लोकांना काय दिलं पाहिजे, त्यांनी पीडा दिली पाहिजे. होय भांडवलं. तेव्हा दुराचारी तो चांडाळ, पाप सांगा ते विटाळ, तुका म्हणे खळ. अशा प्रकारचा खळ जरी असला आणि तोही जर पंढरपूरला येऊन भगवंताला शरण गेला तर एका क्षणात तो काय होऊन जातो. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. अर्थात खळाला पश्चाताप व्हावा आणि तो खळपणा त्यांनी सोडून द्यावा आणि जर भगवंताला तो हे सगळं घ्यायचं मध्ये ना, नाहीतर मग पुन्हा आणखीन अडचण होईल. तेव्हा लगेच तात्काळ तो त्याचा खळपणा जातो, मळ जातो, तो निर्मळ होतो आणि वाळवंटात जाऊन उड्या मारतो. वाळवंटी नाचती यासी अनुसरल्या, काय घडे आयसे वाया जाय, देखील ते पाय समजवीरा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.